दिवसापासून 3 दिवसापासून एक स्टेटमेंट आलं होतं रुपाली चाकणकरांचं ग्रुपवरती आमच्या राज्याच्या, की प्रदेशाध्यक्षपद अजून आहे, फक्त आयोगाचं पद गेलं आहे आणि आता लवकरच राज्याचे दौरे सुरू करणार आहेत. तर खाली ग्राउंडवर गेल्यावर आम्हाला लोकांना उत्तरं द्यावी लागतात. त्यांना ट्रोल केलं जातंय सोशल मीडियावर, विचित्र घाणेरडे व्हिडिओज, फोटोज जे काय चालू आहे त्याच्यामुळे खाली ग्राउंड लेवलला तळागाळात त्यांचं नाव खूप खराब झालेलं आहे. प्रकार चालू आहेत. मी शांत आहे, शांततेत एक मेसेज मी वहिनींना पाठवला होता. मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. राज्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा गाजतोय तो म्हणजे कॅप्टन खरात यांचा. आणि हा खरातांचा मुद्दा जरी असला मात्र यामध्ये एक नाव वारंवार जे चर्चेत आलं ते म्हणजे महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर ह्या जे भोंदूबाबा आहेत खरात त्यांच्या त्या समर्थक होत्या, ते त्यांच्या पाय धुवायच्या, त्यांच्याकडे त्यांचं येणं जाणं जे आहे ते सुरू होतं. याबाबतचे वेगवेगळे समाज माध्यमांमध्ये फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली, त्यांनी नगराध्यक्ष महिला आयोगाचा जो आहे तो राजीनामा दिला. मात्र आता त्यांच्यावर थेट जे प्रदेश अध्यक्षाचं जे पद आहे त्याच्या राजीनामाची मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते आहे. आणि ती मागणी केलेली आहे प्रेरणाताई बलकवडे यांनी, ज्या नगराध्यक्ष देखील आहेत भगोरच्या आणि जिल्हाध्यक्ष आहेत. ताई, लोकमतमध्ये आपलं स्वागत. आपण सुनित्राताई पवार यांना, ज्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना एक अर्ज दिला का, त्यांचं एक पत्र दिलं की त्यांचं तुम्ही जे प्रदेशाध्यक्ष पद आहे ते काढून घ्या. काय तुमची मागणी? विषय असा होता की गेल्या 8-10 दिवसापासून जे खरात प्रकरण गाजतंय, नाशिक जिल्ह्याचं नाव फार खराब होतं आणि नाशिकमध्ये त्या अनुषंगाने जे वातावरण झालेलं आहे ते अक्षरशः दूषित आहे. आणि त्यामध्ये कुठेतरी आपल्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांचं नाव येणं आणि जे काय त्यांना ट्रोल केलं जातंय सोशल मीडियावर, विचित्र घाणेरडे व्हिडिओज, फोटोज जे काय चालू आहे त्याच्यामुळे खाली ग्राउंड लेवलला तळागाळात त्यांचं नाव खूप खराब झालेलं आहे. आणि ह्या आधी पण काही असे वेगवेगळे विषय घडले होते की हगवणे प्रकरण झालं किंवा इतर, की त्यावेळेला त्यांना ट्रोल केलं गेलं. सोशल मीडियावर देखील त्यांच्या कुठल्याही ह्याच्या खाली खूप घाणेरडे कमेंट्स असतात. तर त्या अनुषंगाने जेव्हा मी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते किंवा माझ्या सहकारी जे तालुका अध्यक्ष आहेत, जे तालुके सांभाळतात, तर खाली ग्राउंडवर गेल्यावर आम्हाला लोकांना उत्तरं द्यावी लागतात. म्हणून आम्ही वरती अशी मागणी केली की ह्या यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा काढण्यात यावं, यांचा राजीनामा घेण्यात यावा. मात्र त्यांना त्या ठिकाणी फक्त राजीनामा देऊन हा मार्ग लागणार आहे का? कारण की अशी बहुतांश विरोधक जे आहे ते मागणी करताय का त्यांना देखील आरोपी करा, त्यांना देखील अटक करा आणि ज्या रुपाली चाकणकर आहे त्या पक्षांतर्गत महिलांमध्ये गटबाजी देखील करायच्या. आता जो कायदेशीर विषय आहे ते असं कळालं की जे कोणी ट्रस्टी होते किंवा इतर गोष्टी आहेत त्याचा तपास चालू आहे. तर ते त्यांच्या लेवलला त्यांचा तपास करतील. जे कोणी आरोपी असतील किंवा जे कोणी आढळतील चुकीचे, त्यांच्यावर जे काही कायदेशीर कारवाई होतच राहील. पण पक्षाची एक जिल्हा अध्यक्ष म्हणून मी माझ्या अध्यक्षांना, म्हणजे आदरणीय सुनित्रा वहिनी जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही मागणी केली होती की पक्षाची खाली तळागाळात अशी भूमिका आहे आणि ती पोचवली. ते पत्र लीक झाल्यामुळे ते सगळीकडे व्हायरल झाले. पण आम्ही एक म्हणजे खूप प्रामाणिकपणे जी खाली गोष्टी घडतात ते ग्राउंडला आमचं काम असतं. आम्ही आत्ताच नाही, प्रत्येक घटना काय होतात ग्राउंडला असं असं चाललंय ते वरच्यांकडे पोचवायचं काम आम्ही केलं होतं. मात्र तुम्ही जेव्हा वरिष्ठांना या संदर्भात कळवलं, तुमचं पत्र जेव्हा समाज माध्यमांमध्ये आलं, तर तुम्हाला लोकांचे काय रिप्लाय आले आणि तुम्हाला पक्षाकडनं काही सांगण्यात आलं का, काही आदेशित करण्यात आलं का? आणि तुम्ही ज्यांच्यासाठी खरं तर तुमच्या पक्षासाठी तुम्ही पुढे आलेले आहात त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलं? नाही, हा निरोप वरती पोहोचलेला आहे. रात्री 9 वाजता हे पत्र पाठवलं. हे पत्र पाठवण्याच्या आधी असं नाही की प्रेरणा बलकवडे एकटीने पाठवलेलं आहे. 8 दिवस हे प्रकार चालू आहेत. मी शांत आहे, शांततेत एक मेसेज मी वहिनींना पाठवला होता. आणि आता काल 2 दिवसापासून 3 दिवसापासून एक स्टेटमेंट आलं होतं रुपाली चाकणकरांचं ग्रुपवरती आमच्या राज्याच्या, की प्रदेशाध्यक्ष पद अजून आहे, फक्त आयोगाचं पद गेलं आहे आणि आता लवकरच राज्याचे दौरे सुरू करणार, असं काहीतरी त्यांनी स्टेटमेंट आयोगाचा राजीनामा दिल्या एखाद्या तासात काहीतरी टाकलं होतं. खाली थोडीशी चलबिचल महिलांमध्ये होती की आता या जर खाली आल्या तर खाली ह्यांना घेऊन आपण कसं फिरायचं. कारण आज तालुका अध्यक्ष जे आहेत त्या सगळ्या प्रतिष्ठित महिला आहेत. कोणी सरपंच आहेत, कोणी नगरसेवक आहेत, कोणी जिल्हा परिषदला निवडून आलेले आहेत. अशा लेवलच्या महिलांसोबत आपण खाली संघटना तयार केलेली आहे. आणि ह्यांना खाली जर असं
निगेटिव्ह वातावरण असेल त्यांनी माझ्याकडे मागणी केली, त्यांनी मला पत्र पाठवले, ते सगळे पत्र आणि वर माझं पत्र जोडून हे सगळं वरती पाठवलं गेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये काय चर्चा आहे वगैरे ही तर सगळी लोकांनी काय म्हणते किंवा काय नाही अजून माझं कोणाशी बोलणं नाही झालं. आणि राहिली प्रदेशवरून तर आम्हाला उत्तर अपेक्षित नाहीये, पण आमचे विचार त्यांच्यापर्यंत मांडायचे होते, ते पोचलेले आहेत. निश्चितच वरिष्ठ लेवलला चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल आणि पक्षाला जे फायदा होईल असा निर्णय ते घेतील, आम्हाला विश्वास आहे आमच्या नेतृत्वावर. मात्र आता जसं तुम्ही सांगितलं का त्यांनी राजीनामा म्हणजे महिला आयोगाचा राजीनामा दिला, 1 तासात त्यांनी मेसेज टाकला, तर तुम्ही त्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहात का, किंवा तुमचे जे सहकारी आहेत ते या रुपाली चाकणकरांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होतील का? कारण की त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे विशेष टिप्पणी केली की अजून प्रदेश अध्यक्ष पद आहे. हा मॅच्युरिटीचा भाग असतो. एवढी मोठी घटना चालू आहे, त्याच्यामध्ये आपण खूप मॅच्युअरली आयोगाचा राजीनामा दिला, पण लगेच हे स्टेटमेंट करून लगेच पुढची तयारी करून काहीतरी करायला जाणं म्हणजे अंगावर येणं आहे. थोडंसं थांबायला पाहिजे होतं, हे वातावरण शांत व्हायला पाहिजे होतं आणि मग त्यांनी फिरले असते तर वेगळे विषय होते. पण आता या घडीला इतकं वातावरण दूषित असताना त्या आल्या तर माझ्यासारखी महिला मी त्यांच्यासोबत फिरू शकत नाही. खाली भुजबळ साहेब खरं तर तुमचे नेते देखील आहेत, त्यांच्याशी या संदर्भात काही चर्चा झाली? खरं तर हे पत्र म्हणजे काल जे केलेलं पत्र होतं, आदरणीय सुनित्रा वहिनी पवार, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय तटकरे साहेब, पार्थ दादा, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, हे सगळ्यांना हे पत्र पाठवायचं होते. म्हणजे सगळ्यांना पाठवले बऱ्याच जणी, फक्त प्रफुल्ल पटेल साहेबांचं पत्र अजून गेलं नाही माझ्याकडून. पण हे पाठवून त्यांना फक्त काय भावना आहेत त्या कळवायच्या होत्या. पण हे मीडियामध्ये जाण्याचं हे इतकं अचानक सगळं झालं की सगळेजण सकाळीच आले आणि मला बाईट द्याव्या लागल्या. त्यामुळे माझी अजून कोणाशी चर्चा नाही. साहेब पण बहुतेक विधान भवनात बिझी आहेत. मी फोन ट्राय केला होता, तर अजून कोणाशी कुठली चर्चा नाही माझी. रुपाली चाकणकरांचे पाय धुण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काय तुम्हाला लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात? ठीक आहे, भावना असावी. आता आध्यात्मिक मी पण आहे, माझ्या घरात पण वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय वगैरे वगैरे पाहणारे आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा काम करतो तर प्रत्येक गावाच्या भावना असतात. तिथे कोणी गुरुजी असतात, कोणी मंदिरं असतात, ते काय आध्यात्मिक गोष्टी पूर्ण विषय आहे. पण ज्या वेळेला आपण शाहू फुले आंबेडकर संविधानाचे भाषण करतो आणि ज्या वेळेला आपण अशा बंधुबाबांचे पाय धुतो किंवा ते जे काय त्यांचं फार पालन करतो किंवा त्यांच्यावर एखादा 1 वर्षापूर्वी पुढारी पेपरला जे काहीतरी आला होता आर्टिकल आणि त्याला दाबण्याचा प्रकार झाला, तर हे जे काही प्रकार होतात म्हणजे आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तो चुकीचा जरी असेल तरी त्याला समर्थन करून तो विषय जर दाबला गेला तर ते चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे विरोध हा आता त्यांचा फोटो सोबत आहे किंवा त्या पाय धुतात किंवा त्या आरती ओवाळतात या गोष्टींना मुळीच विरोध नाहीये. विरोध फक्त एकच गोष्टीला आहे, 1 वर्षापूर्वी त्यावेळेला कारवाई झाली असती तर वर्षभरामध्ये जेवढ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या त्याला कुठेतरी आळा बसला असता. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की रुपाली चाकणकर या भोंदू बाबा खरातला पाठीशी घालत होते? 1 वर्षापूर्वी हे का केलं म्हणजे समजलंच नाही की बाबा घटना पुढे येते, चौकशी करून काय आहे काय नाही शहनिशा करणं किंवा योग्य त्या डिपार्टमेंटला. आता हे आयोग हा माझा विषय नसल्यामुळे त्यांचं नक्की काय कसं त्यांचं कार्य असतं हे मला सांगता येत नाही. पण मी चळवळीतली महिला आहे. मला असं कुठे महिलांचा अत्याचार दिसला की आम्ही आंदोलन करा, जोडे मारा आणि करा, त्यांना अटक करा, हे करा, आम्ही ओरडणाऱ्या महिला आहोत. तर 1 वर्षापूर्वी जर अशा काही तक्रारी होत्या त्यावेळेला जर ही कारवाई केली असती, पाठीशी घातलं नसतं तर कदाचित आज एवढं मोठं संकट अंगावर आलं नसतं. आणि आज कुठे काही झालं ना तर मी आज प्रेरणा बलकोडे आहे, मी चांगलं कृत्य केलं, वाईट कृत्य केलं, माझ्या पक्षाकडे बोट दाखवलं जाणार आहे. तर कुठेतरी ही जबाबदारी आपण स्वीकारून आपण स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे अशी माझं म्हणणं आहे. नक्कीच अत्यंत महत्त्वाचं सांगितलं का नैतिकताची जबाबदारी स्वीकारून खरं तर प्रदेशाध्यक्ष पदाचा जो राजीनामा आहे, तुम्ही महिला आयोगाचा राजीनामा दिला ते मान्यच आहे, कारण की ते तुमच्यावर टीका तशी होत होती. मात्र जर तुम्हाला पक्ष चालवायचा असेल किंवा पक्षामध्ये आपल्याला टीकेचं धनी व्हायचं नसेल तर रुपाली चाकणकर यांनी नैतिकतेच्या आधारे हा राजीनामा द्यावा. मात्र रुपाली चाकणकर जेव्हा राजीनामा देतात 1 तासातच मेसेज करतात की मी महाराष्ट्राचा दौरा करणारे प्रदेश अध्यक्ष आहे. मात्र विरोध त्यांना मोठा आहे. ज्या महिला आघाडी आहे किंवा महिलांचं जे संघटन आहे त्यांच्यासोबत विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये काम करायला तयार नाही असली माहिती जी आहे त्या प्रेरणाताई बलकवडे यांनी दिलेली आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या या राजीनामा नाट्यावर नक्की काय घडामोडी घडतात, त्या राजीनामा देतात का, प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.